महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले, पृथ्वीराज चव्हाण. आश्वासनांची पूर्तता नाही झाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार, सतेज बंटी पाटील. काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश, टोलमध्ये 25% सवलत, टोलनाक्याच्या 20 किमी परिसरातील वाहनधारकांना टोलमाफीचे आश्वासन. सरकारच्या आश्वासनानंतर कोल्हापूर पुणे व पुणे सातारा महामार्गावरील टोलविरोधातील आंदोलन स्थगित. टोलमाफीवरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर 50% टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या 1 महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. या आश्वासनांची पूर्तता झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आज टोल नाक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरहून पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापूर या 4ही टोल नाक्याच्या ठिकाणी काँग्रेसने एकाच वेळी आंदोलन केले. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे 5 तास चाललेल्या या आंदोलनाला अखेर यश आले. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत रस्त्यांची जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोलमध्ये 25% टोल सवलत देणार तसेच टोल नाक्यापासून 20 किलोमीटर गावातील नागरिकांना टोल माफी असणार आहे. 50% टोल माफीचा प्रस्ताव येत्या 1 महिन्यामध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सर्व्हिस रोडवरील खड्डे 15 दिवसात बुजविण्यात येणार आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसचे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने जोपर्यंत रस्ते सुस्थितीत होत नाही तोपर्यंत टोलची आकारणी करू नये अशी मागणी काँग्रेसने केली होती. महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकी भोगावती. कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील भुयेकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, विक्रम जर्ग, संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भारती पोवार, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, संध्या घोटणे, शशिकांत खवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील 2 टोल नाक्यावरही आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तासवडे तर आनेवाडी टोल नाक्यावर काँग्रेस